लवकरच नीट 2026 चा रिझल्ट लागणार आहे. OMR शीट आलेली आहे, त्याला चॅलेंज करण्याची प्रोसेस देखील सांगितलेली आहे. त्यानंतर रिझल्ट लवकरच लागतो. म्हणजे आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे, फायनल आन्सर की येणार आणि नीटचा रिझल्ट लागणार आणि त्यानंतर वेध लागतात ते म्हणजे ऍडमिशनचे. म्हणजे कोणाला MBBS, BDS, BMS मार्क्स प्रमाणे कुठलं चांगलं कॉलेज कशा पद्धतीनं भेटेल, अशा अनेक गोष्टी महत्वाच्या पुढे चालूच होणार आहेत. आणि या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सगळ्यात आणि क्रुशियल आणि महत्वाची स्टेप पहिली काय असते ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंटेशन. मी याच्या आधी पण 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. आताच आपण एक इन डिटेलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहेत. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं असतं, कास्ट सर्टिफिकेट कसं असतं, त्यावरचे आउटवर्ड नंबर कशा पद्धतीने असतात, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं असतं, गॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने आहे, जर स्पेशल रिझर्वेशन असेल तर त्याच्यासाठीचे सर्टिफिकेट कशा पद्धतीने लागतात, या सर्व गोष्टीचं डिस्कशन करण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हायब्रंटमध्ये काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. एकूण आपल्या 3 मेडिकल काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत, त्यापैकी फर्स्ट बॅच फुल झालेली आहे. सेकंड बॅचचे ऍडमिशन्स आता ऑलमोस्ट संपत आलेले आहेत आणि थर्ड बॅचचे ऍडमिशन्स लवकरच म्हणजे रिझल्ट आले की आपले चालू होतात. ते साधारणतः 5 ते 6 दिवस रिझल्ट आल्यानंतर सुरू असतात ऍडमिशन. त्यामुळे ज्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज पाहिजे, संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस इन हाऊस घर बसल्या ठिकाणी करून पाहिजे असेल, तुमचं ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, आउट ऑफ स्टेट काउन्सिलिंग, सगळीच काउन्सिलिंग एकाच फीस मध्ये करून घ्यायची असेल आणि स्वप्नातलं चांगलं कॉलेज जर पाहिजे असेल, आजच व्हायब्रंटला एनरोल करा आणि पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी टेन्शन फ्री राहा. आता बघूया आपण की महत्वाचं काय डॉक्युमेंट्स लागू शकतात आपल्याला. आता बघा, आणि दुसरं महत्वाचं, व्हायब्रंटचं तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी लातूर, नांदेड, बीड, बारामती, पुणे, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत. तर तुम्ही कुठेही जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात नियर बाय आपल्या ब्रांचेसला. ठीक आहे. आता बघा, महत्वाचे डॉक्युमेंट्स आपण डिस्कस करूया. आता याच्यामध्ये बघा काय काय लागतं. नीट कन्फर्मेशन पेज म्हणजे हे काय असतं, ज्या दिवशी तुम्ही नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला, फेब्रुवारीमध्ये चालू झालेले होते, त्या ऍप्लिकेशन फॉर्मचं जे प्रिंट आउट असतं त्याला म्हणतात कन्फर्मेशन पेज. नीट ऍडमिट कार्ड, तुम्ही एक्झामला आता जे यूज केलं होतं ते ऍडमिट कार्ड. नीट स्कोर कार्ड आता लवकरच येणार आहे. SSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट. आता SSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय, याला सनद म्हणतात. ज्यांचं स्टेट बोर्डला 10वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनाच SSC पासिंग सर्टिफिकेट लागतं. अदरवाईज CBSE, ICSE बोर्ड असेल तुमचं तर तुम्हाला एकच स्कोर कार्ड असतं. त्याच्यानंतर HSC मार्कशीट म्हणजे 12वीची मार्कशीट लागेल. कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC लागेल. नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल याला काय म्हटलं जातं, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र म्हटलं जातं. हे विद्यार्थ्याचं असणं खूप जास्त गरजेचं आहे. ऍडमिशन प्रोसेसमध्ये महाराष्ट्रामध्ये हे कंपल्सरी डॉक्युमेंट लागतात. हे डॉक्युमेंट तुम्हाला तहसील, ई सेवा केंद्र कुठेही जाऊन तुम्ही लवकरात लवकर इश्यू करू शकता. ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्याकडे आहेत. आपले जे बॅच क्लोज झाल्यात अशा सर्व विद्यार्थ्याचे आम्ही डॉक्युमेंट्स देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. हे प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन प्रोसेससाठी लागेल. तुम्ही महाराष्ट्रात ऍडमिशन घ्या, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर घेत असाल तरी देखील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. आता एक ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील आपण बघणार आहेत की हे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने असतात, ते कसे दिसायला असतात. आता बघा, हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट याला जसे की आपण म्हणतो ॲनेक्शर H. ठीक आहे. गेली 3-4 वर्षापासून हाच फॉर्मॅट आहे, हा चेंज होत नाही. तरी पण रिझल्ट नंतर तुम्ही हे डॉक्युमेंट काढलं तरी काही हरकत नाही. मग हे काय असतं, ॲनेक्शर H, याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हटलं जातं. हे सर्टिफिकेट काय करायचं, तुम्हाला डॉक्टरच्या लेटर पॅडवर तुम्हाला हे प्रिंट करायचं आहे आणि ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करून त्यांचं साईन वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे एनी डॉक्टर, तुम्ही गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट असू द्या, कुठल्याही डॉक्टरच्या लेटर हेडवर हे प्रिंट करायचं आणि हे तुम्हाला फॉर्मॅट लागतो. मग हा कंपल्सरी डॉक्युमेंट आहे ऍडमिशन प्रोसेसमध्ये. नुसतं हेच नाही, याच्या लेटर हेडवर हे प्रिंट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे झालं डॉक्युमेंट तुमचं मेडिकल फिटनेस. आता गॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने असतं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. बघा, गॅप सर्टिफिकेट हे एक 100 रुपीच्या बॉन्ड पेपरवर एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट तुम्हाला आम्ही देतो. तो फॉर्मॅट तुम्हाला बॉन्ड पेपरवर टाईप करून याला नोटराईज करून घ्यायचा आहे. आता एज्युकेशनल पर्पज मध्ये बॉन्ड पेपरची गरज नाही, ब्लँक पेपर देखील नोटरी करून तुम्हाला मिळते किंवा बॉन्ड पेपर कुठेही घ्या, पण हे कंपल्सरी. पण हे कोणासाठी कंपल्सरी, ज्यांचा गॅप आहे. म्हणजे तुमची सपोज 12वी गेल्या वर्षी झाली आहे, तुम्ही 1 वर्ष प्रिपरेशनसाठी तुम्ही रिपीट केलेलं आहे, तुम्हाला लागेल. ज्यांची 12वी आत्ता झालेली आहे, आता जस्ट, तर त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागत नाही. मग तुमचा गॅप 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, तरी पण तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. महत्वाचं याच्यात एवढंच आहे की गॅप सर्टिफिकेट काढताना शक्यतो तुम्ही इंग्लिश फॉर्मॅटमध्ये काढा. कारण की कशामुळं, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कुठे ऍडमिशन घेणार असाल तर ते इंग्लिश फॉर्मॅट मधलं लागतं. महाराष्ट्रात तुम्हाला मराठीतलं गॅप सर्टिफिकेट चालतं. फक्त बाहेर जर ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना गॅप सर्टिफिकेट हे इंग्लिश फॉर्मॅटमध्ये लागत असतं. ठीक आहे. तर याच्यानुसार आम्ही त्याचे तुम्हाला मराठी, इंग्लिश दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला सेंड करतो, ते तुम्हाला
याच्यासाठी ऍडमिशन प्रोसेसमध्ये खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे, ओके. आता पुढचं डॉक्युमेंट बघा कशा पद्धतीने आहे. गॅप सर्टिफिकेट झाले की आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचा फोटो, हे कॉमन डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला, ज्याचे जनरल कॅटेगरी असू द्या कुठलीही कॅटेगरी, हे एवढे सर्व कंपल्सरी डॉक्युमेंट, फक्त याच्यामध्ये गॅप सर्टिफिकेटच इफ ऍप्लिकेबल आहे, ज्यांना गरज आहे त्यांनीच करावं लागतं. बाकी सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पासपोर्ट साईजचे फोटो सर हे नीटलाच काढलेले फोटो लागतात का? असं बिलकुल नाहीये. कुठलेही फोटो तुम्ही सबमिट करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला ऍडमिशनला जायचं कॉलेजला, त्यावेळेस तुमच्याकडे पासपोर्ट साईजचे फोटो असणं गरजेचं आहे. आता हे झालं सर्व. आता सर आम्ही हे तर डॉक्युमेंट आम्हाला लागणारच, पण याच्यासोबत आम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे काही विद्यार्थ्यांची विजय कॅटेगरी, एनटी असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, एसईबीसी म्हणजे मराठा कास्ट असेल, एनटी मध्ये सगळंच आलं, NT1 NT2 NT3 सगळंच. या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर मी आता सांगितलेले सर्व डॉक्युमेंट याच्या व्यतिरिक्त काय लागणार आहे? कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट, हे तीनही डॉक्युमेंट महत्वाचे आहेत. यापैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ह्या कॅटेगरीचा बेनिफिट अजिबात घेता येत नाही. तुमच्याकडे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. पावती असली तरी आपण फॉर्म भरू शकतो, पण ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ओरिजिनल लागतात. आता जसं की एससीबीसी प्रवर्गामध्ये वगैरे 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे, परंतु शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लवकरात लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ही ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया आपण की कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट असू शकतात. ठीक आहे, आता इथे बघा, हे आहे कास्ट सर्टिफिकेट, याला म्हणतात कास्ट सर्टिफिकेट. फॉर्म नंबर 8 स्टेट ऑफ महाराष्ट्र, हे झालं तुमचा कास्ट सर्टिफिकेट. मी या कास्ट सर्टिफिकेटचा एक नंबर बघा, MRC नंबर असतो हा 423531. हा जो MRC नंबर आहे हा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, हा व्हॅलिडिटीवर नंबर असतो. लक्षात घ्या, हे आहे तुमचं सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी. आता जो तुम्हाला मी सांगितलं होता 4235 हा नंबर, हा इथे बेरिंग नंबर ज्याला म्हणतात, बेरिंग नंबर तो तुमचा इथे असणं गरजेचं आहे. तेच का व्हॅलिडिटी लागते, नाही तर दुसरं कुठलं असं अशा पद्धतीनं चालत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित विद्यार्थ्यांनी पालकांनी चेक करायचं. कास्ट सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर तो बेरिंग नंबर म्हणून इथे कास्ट व्हॅलिडिटीवर असतो, तोच असणं गरजेचं आहे. याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी. ठीक आहे, एक कास्ट सर्टिफिकेट दाखवलं, कास्ट व्हॅलिडिटी दाखवलं. आता NCL बघा, नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट, हे देखील विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याची व्हॅलिडिटी हे 2027 पर्यंत असणं गरजेचं आहे. म्हणजे चालू वर्षातली त्याची व्हॅलिडिटी पूर्ण असणं गरजेचं आहे, तरच ते व्हॅलिड कन्सिडर केलं जातं. 2026 वगैरे असेल यावर तर ते व्हॅलिड अजिबात कन्सिडर केलं जात नाही. लक्षात आलं? कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, हे सर्व विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त सर माझं कॅटेगरी SC किंवा ST मध्ये मी येतोय, तर कोणते डॉक्युमेंट लागतात? तर तुमच्याकडे 2 सर्टिफिकेट महत्वाचे, दॅट इज कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे 2च लागतात. SC आणि ST कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट लागत नाही. हे त्यांच्याकडे 2च लागतात आणि व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, तर आणि तरच ऍडमिशन होतं. अदरवाईज व्हॅलिडिटी नसेल तर SC ST कॅटेगरीमध्ये ऍडमिशन होणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, आता काही जणांचं आता इथं सेंट्रलला ओबीसी मध्ये येतात, ओबीसी. तर सेंट्रल ओबीसी NCL सर्टिफिकेट कसं असतं, ज्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ते पण लक्षात घ्या की सेंट्रल ओबीसी NCL सर्टिफिकेट हे अशा पद्धतीने आहे. इथे बघा, हे कास्ट सर्टिफिकेट, फॉर्म नंबर 9 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, फॉर्म नंबर 8 स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे ते असतं स्टेट सर्टिफिकेट. सेंट्रलचं फॉर्म नंबर 9 असतं, याला म्हणतात ओबीसी NCL सर्टिफिकेट. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट हे 3 पेजचं साधारणतः असतं. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग, ज्यांचा ऑल इंडिया मधून नंबर लागतो त्यांच्यासाठी. बाकी स्टेटसाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, SC ST कॅटेगरीचं झालं. आता महत्वाचं आहे जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये येतात. आता काही विद्यार्थी सांगताना SCBC चे विद्यार्थी EWS सर्टिफिकेट आहे म्हणतात, पण त्यांच्याकडे EWS कुठला आहे? SCBC च्या विद्यार्थ्याकडे सेंट्रल EWS सर्टिफिकेट, त्यांच्याकडे स्टेटचं नाहीये, कारण स्टेटचं सर्टिफिकेट अजिबात भेटत नाही. त्यांचं स्टेटमध्ये काय प्रवर्गीकरण आहे? SEBC आहे प्रवर्गीकरण आहे. स्टेटमध्ये EWS भेटत नाही. त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते सेंट्रलचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्या कॅटेगरी कास्ट मराठा आहे, SCBC मध्ये येतो असं सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा, EWS बद्दल चर्चा करायचं झालं, ज्यांच्याकडे स्टेट EWS 2 प्रकारचे डॉक्युमेंट असतात, स्टेट EWS सर्टिफिकेट, सेंट्रल EWS. स्टेट मध्ये कुठं लागणार आहे? महाराष्ट्रात स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेससाठी स्टेटचं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ऑल इंडिया ऍडमिशन प्रोसेससाठी सेंट्रलचं EWS असणं गरजेचं आहे. ते देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया की हे EWS सर्टिफिकेट कशा पद्धतीने असतात. अनेक्षर I याला म्हणतात आपल्याला डॉक्युमेंट, हे झालं तुमचं सेंट्रलचं डॉक्युमेंट. अनेक्षर I म्हणजे
अनेक्शर आय म्हणजे काय असतं, सेंट्रलचं डॉक्युमेंट. हे इथे सेंट्रल लिस्ट लिहिलेलं असतं. हे ऑल इंडिया काउन्सिलिंगला डॉक्युमेंट असतं. हे एससीबीसीच्या विद्यार्थ्याकडे पण सेंट्रलचं असू शकतं, बाकीच्या विद्यार्थ्याकडे पण असू शकतं. अनेक्शर आय. अनेक्शर ए म्हणजे काय असतं, स्टेटचं सर्टिफिकेट. बघा, अनेक्शर ए म्हणजे हे झालं स्टेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट. अशा पद्धतीचं दोन असतात. अनेक्शर आय म्हणजे सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट, अनेक्शर ए म्हणजे स्टेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट. हे दोन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट आपल्याला स्टेटचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट असतं विद्यार्थ्याकडे गरजेचं आहे. हे देखील आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा पुढे ईडब्ल्यू झाला. आता हे सर्व झालं म्हणजे आपलं जनरल डॉक्युमेंट झाले, आपण कॅटेगरी मधले सर्व डॉक्युमेंट बघितले. पण महाराष्ट्राच्या फॉर्म मध्ये जेव्हा बघतात तेव्हा पाहिलं जातं स्पेशल रिझर्वेशन काही आहे का त्या विद्यार्थ्याकडे. स्पेशल रिझर्व मग आता स्पेशल रिझर्वेशन मध्ये काय आहे, त्या विद्यार्थ्याचे पालक डिफेन्स मध्ये असू शकतात, त्या विद्यार्थ्याची 10वी 12वी हे कर्नाटक बॉर्डर, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर झाली असेल, हिली एरियामध्ये झाली असेल, काही विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये असतात, काही ऑर्फन मध्ये असतात. तर यांच्यासाठी रिझर्वेशन आहे का, तर येस, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचे पालक डिफेन्स मध्ये आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट लागेल, एक तर एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे काय, त्यांची सर्व्हिस झाली, ते येतात डिफेन्स 1 मध्ये. त्यांच्याकडे काय दोन डॉक्युमेंट लागतात, एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट लागेल एक्स सर्व्हिसमॅन, आणि दुसरं पालकांचं डोमेसाईल म्हणजे अधिवास असलेलं प्रमाणपत्र. हे दोन डॉक्युमेंट लागतात. आणि दुसरं काय आहे, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 मध्ये ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागतात आणि पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट असतं. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्रात स्थित असलेले, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे असे दोन प्रकारे येत असतात, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3. त्याच्यानुसार त्यांचं एक्स सर्व्हिसमॅन आणि ज्यांची सर्व्हिस चालू आहे त्यांचं ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि पालकांचे डोमेसाईल सर्टिफिकेट, हे दोन डॉक्युमेंट कंपल्सरी लागतातच. ठीक आहे, मग आपण तिथे फॉर्म मध्ये तिथे डिफेन्सला येस करू शकतो आणि मग तुमचा डिफेन्स मध्ये सुद्धा विचार होतो. पुढचं काय आहे, एमकेबी कोटा. एमकेबी म्हणजे काय लक्षात घ्या, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जर तुमचं गाव असेल तरी देखील तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तशा पद्धतीचं रिझर्वेशन आहे. यांना काय महत्वाचं लागतं, मदर टंग सर्टिफिकेट आणि बॉर्डर एरिया सर्टिफिकेट, हे दोन्ही डॉक्युमेंट आणि तिथली 10वी किंवा 12वी झालेलं प्रूफ हे देखील त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हे बघा, बॉर्डर एरिया सर्टिफिकेट, याला गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक अशा पद्धतीनं याला म्हणतात बॉर्डर एरिया सर्टिफिकेट. त्याच्यावर तुम्हाला तहसीलदार आणि तालुका तिथला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचा तुमच्याकडे सही आणि शिक्का त्यांच्यावर असणं गरजेचं आहे. याला म्हणतात बॉर्डर एरिया सर्टिफिकेट. त्यानंतर मदर टंग सर्टिफिकेट, अशा पद्धतीने मदर टंग सर्टिफिकेट आहे, हे देखील तुमच्याकडे तिथूनच इश्यू केलेलं मदर टंग सर्टिफिकेट असणं, हेडमास्टरचं असलं तरी चालतं, त्याच्यावर सही शिक्का हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि तिथूनच तुमची 10वी किंवा 12वी झालेली इथे मेन्शन केलेलं असते, हेडमास्टरचा सही किंवा शिक्का त्याच्यावर देखील तुम्हाला लागत असतो. हे झालं एमकेबी कोटा, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. दुसरं काय आहे सर, अजून माझं गाव हिली एरियामध्ये येतं. मग हिली एरियामध्ये काय येत असेल तर तुम्हाला महत्वाचे डॉक्युमेंट काय लागतात, हिली एरिया सर्टिफिकेट लागेल, पॅरेंट डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल, एसएससी और एचएससी प्रूफ फ्रॉम दॅट एरिया. म्हणजे तुमची 10वी, पहिले लक्षात घ्या, 10वी किंवा 12वी त्या गावातून त्या तालुक्यातून होणं गरजेचं आहे आणि तिथल्याच भागातून पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एका गावातून तुमचं हे झाले दुसरीकडे कुठलं तर पालकाचं डोमेसाईल आहे असं अजिबात चालत नाही, हे लक्षात घ्या. मी याचं देखील आपण बघूया कशा पद्धतीने असतं. हे बघा, हे तहसीलदार याच्या ह्याच्यातून तुम्हाला डोंगरी दाखला याला म्हणतात, असं तुमच्याकडे तहसील मधून इश्यू केलेलं तुमच्याकडे हिल एरिया सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पॅरेंट डोमेसाईल पण लागतं, त्यासोबत 10वी आणि 12वीचं प्रूफ पण लागेल आणि हिल एरिया सर्टिफिकेट, अशा पद्धतीने या गोष्टी आहेत. त्यानंतर काय आहे, अजून आपण पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट पण पाहत आहे. म्हणजे काय, पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे प्रवर्ग, या अपंग प्रवर्गामध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठीच हे डॉक्युमेंट असतं. त्याची प्रोसेस तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मी सेपरेट सांगणारच आहे. पण हे काय असतं, आता रिझल्ट लागल्यानंतर डेझिग्नेटेड काही सेंटर येतात, सेंटर ह्याच्यामधून आणि मग ऍडमिशन प्रोसेस जेव्हा एमसीसीची ऑल इंडिया काउन्सिलिंग चालू होते त्यावेळेस तुम्हाला या सेंटरला जावं लागतं दिलेल्या. आम्ही सांगतो जसं की एम्स नागपूर आहे, जे आहे मुंबईला, तिथे जायचं, तिथे तुमचं डायग्नोस टेस्ट वगैरे केल्या जातात सर्व त्याच्यानुसार, आणि मग त्याच्यानुसार ते त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि त्याच्यानुसार पुढची ऍडमिशन प्रोसेस होते. परंतु ही प्रोसेस त्या विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, ऑर्फन स्टुडंट, ऑर्फन सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट, हे असणं गरजेचं आहे. म्हणजे हे अनाथ विद्यार्थ्यासाठीचं सर्टिफिकेट असतं. याच्यानुसार मध्ये सुद्धा अगदी कमी मार्क्सला विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंटला नंबर लागतो. पीडब्ल्यूडी मध्ये देखील अत्यंत कमी विद्यार्थ्यांना मार्क्स मध्ये लागतं. जसं की आता आपण थोडक्यात बघितलं, ऑर्फन सर्टिफिकेट कसं असू शकतं ग्राफिक्सच्या माध्यमातून, तर या पद्धतीनं असतं ते. ठीक आहे, अशा पद्धतीने विद्यार्थ्याला ते सर्टिफिकेट मिळू शकतं. ठीक आहे, हे एक आहे जसं ऑर्फनेज सर्टिफिकेटचं तुम्हाला सांगितलं मी.
हे अशा पद्धतीचे एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला महत्वाचे आहेत आणि हे सर्व डॉक्युमेंट विद्यार्थ्याकडे ऍडमिशन प्रोसेसला असणं गरजेचं आहे. हे वरचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. जे या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हे सर्व 3 डॉक्युमेंट लागतात. SC ST मध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, EWS मध्ये स्टेट आणि सेंट्रल EWS, ऑल इंडियाला लागत असेल तर सेंटर. बाकी हे स्पेशल रिझर्वेशन मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठीच असतं, हे कंपल्सरी नाहीये. जे येतात त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट असतं. बाकी या कॅटेगरीमध्ये सुद्धा जे येतात त्यांच्यासाठी येत असतं आणि बाकी जे ओपन मध्ये वगैरे आहेत त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स लागतात. याच्या पलीकडे कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही. ऍडमिशन प्रोसेस मधलं सगळ्यात क्रुशियल आणि महत्वाची पहिली स्टेप आहे. तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्याची आम्ही डॉक्युमेंट्स घ्यायला चेक करायला सुरुवात केलेली आहे. लवकरात लवकर एनरोल करा, लवकरच रिझल्ट लागेल. आपल्या सर्व बॅच फुल होतात दरवर्षी. जर तुम्हाला चांगली ऍडमिशन प्रोसेस, टेन्शन फ्री ऍडमिशन प्रोसेस, तुमच्या स्वप्नातलं चांगलं कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल तर आजच व्हायब्रंटला एनरोल करा आणि पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी टेन्शन फ्री राहा. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला आपली ब्रांच आहे. तुम्हाला जे जवळ पडते तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा. तुमचे डाऊट्स, तुमचे डॉक्युमेंट्स, नंबर कशाला लागू शकतो, ह्या सर्व गोष्टी विचारू शकता. तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. जरी तुम्ही जाऊ शकत नसाल ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता. संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही घर बसल्या ठिकाणी होते. कुठल्याही प्रोसेसला तुम्हाला नेहमी याची गरज पडत नाही. अगदी घर बसल्या ठिकाणी आम्ही दरवर्षी तुमची ऍडमिशन प्रोसेस एकाच फीस मध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, आउट ऑफ स्टेट काउन्सिलिंग सगळी प्रोसेस करून देत असतो. त्यामुळे आजच एनरोल करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाहीये. थँक्यू सो मच.